विचारवंत आणि प्रचारक यामध्ये काय फरक असतो या संदर्भात आज आपण काही मुद्दे बघणार आहोत। आता प्रचारक काय करत असतो, एखादा त्याला आवडलेला विचार, त्याला आवडलेली किंवा न आवडलेली घटना प्रसंग चा फैलाव करत असतो, प्रसारित करत असतो। न आवडलेले विचारही सांगत असतो, न आवडलेल्या व्यक्तीबद्दल सांगत असतो, न आवडलेल्या व्यक्तीबद्दल सांगत असतो। त्याचं काम फक्त पसरवणे आहे। तो विचार, तो त्या विचाराचा, त्या प्रसंगाचा, त्या घटनेचा तो निर्माता नसतो। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्याचं काम आहे फक्त प्रसार करणे। आता विचारवंत काय करतो? विचारवंत समाजात मांडलेले विचार या अगोदर त्या विचारावर विचार करतो आणि त्या विचारावर विचार करून त्या विचारामध्ये किती सार्थकता आहे त्या विचारात किती सार्थकता होती आणि त्या विचारामध्ये किती सार्थकता पुढे राहील, ह्या सुद्धा गोष्टी तो मांडतो। लक्षात आलं? उदाहरणार्थ एक विचार आहे, अमुक एक जात जन्माने श्रेष्ठ आहे असं कोणीतरी एखादं अज्ञानातून सांगून ठेवले। विचारवंत या विचारावर काय करतो, तर विचारवंत हा कोणत्याही गोष्टीच्या मुळात जातो। मग तो मानव जातीचा इतिहास शोधतो, मानवाचा उगम कधी झाला तिथपर्यंत जो जातो। मग त्या काळात जात होती का? नव्हती। मग जात मुळातच हजारो वर्षे विवाह संस्था नव्हती। माणसं आज पैसा, आज जसे पशु जसे आपले औलाद पैदा करतात तसं तो करत होता। मग कारण हे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व तर कशाशी जोडलं गेलं? ते रक्तशुद्धतेशी जोडलं गेलं। आमचं रक्त शुद्ध आहे, आम्ही ओरिजिनल आहोत। आता ही ओरिजिनल नाहीच आहे ना, सगळे मिश्र संकर आहे सगळा। त्याच्यामध्ये कुठले ओरिजिनलता नाही, हे विज्ञानाने सिद्ध केलंय, हे मानवशास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय, हे विचारवंतांनी सिद्ध केलंय। ही सत्यता विचारवंत मांडत असतो। प्रचारक काय करतो? नाही, अमुक एक जात श्रेष्ठच आहे म्हणून सांगत बोंबलत फिरतो। त्याला काही देणं घेणं नाही, त्याला जे सांगलेलं तो सांगत राहतो। जसं ऑटोमध्ये बघा, एखादा स्पीकर लावून तो सांगत असतो, त्याला जे काही सांगलेलं आहे तो सांगत फिरतो। म्हणजे त्याच्या डोक्याचं त्याचं काही वापर करत नाही तो। जे घडते किंवा घडलेलं आहे तो ते सांगत राहतो। विचारवंत हा असा सत्याचा शोध घेतो, मुळापर्यंत जातो, त्यासाठी पुरावे शोधतो आणि पुराव्यासह ते आपला विचार सत्य स्वरूपात मांडतो। आणि एवढं सत्य स्वरूपात मांडतो की पूर्वी मांडलेले विचार त्या काळात, काही ठिकाणी कसं करतो तो, पूर्वी मांडलेले विचार त्या काळात ठीक होते पण आता ते ठीक नाहीत। आज काळ बदलला, त्या विचाराची प्रासंगिकता आज ती प्रासंगिक नाही आहेत, आज ते उपकारक नाही आहेत, ते कालबाह्य झालेले आहेत, ते तो फेकून देतो। माणसाने माणसापासून दूर राहावं, सोशल डिस्टन्स वगैरे असा शब्द वापरला होता। खर तर माणसानं माणसापासून दूर राहावं याला काही सोशल डिस्टन्स म्हणत नाही, तर एका समाजाने दुसऱ्या समाजापासून दूर राहावं हे सोशल डिस्टन्स। सोशल म्हणजे समाज, एका समाजाने दुसऱ्या समाजापासून दूर राहावं।
असा त्याच्यातून अर्थ अभिप्रेत होतो. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीपासून दूर राहावं हे कोरोनाच्या काळामध्ये ठीक होतं, कारण त्या काळामध्ये ती गोष्ट गरजेची होती. आज ते आहे का? नाही. आज जर तुम्ही मला शिवू नको, माझ्या दुरून राहा म्हणलं तर ते अस्पृश्यता ठरते. म्हणजे अशा पद्धतीची, आणि अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा आहे. काय एक विचार आहे की गावाकडे चला, म्हणजे खेड्यातच समृद्धी आहे. एक विचार आहे की शहराकडे चला, शहरात जातीवाद नाही, असं ते सांगणाऱ्यांचं मत आहे. किंवा त्या ठिकाणी उद्योगाच्या संधी आहेत, उद्योग करण्यावर, फारसे व्यापार उद्योग व्यवसाय करण्यावर, मजुरी करण्यावर इथं बंधनं नाहीत. किंवा त्याच्याकडे जातीयतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही, अस्पृश्यतेच्या नजरेनं अस्पृश्यतेची वागणूक दिली जात नाही. हे त्या काळामध्ये प्रकर्षानं याचे फायदे व्हायचे शहरामध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये जातीयता, रूढी, प्रथा, परंपरा याच्या बेड्यामुळेच विशिष्ट समाजाला, ज्यांना अस्पृश्य समजलं गेलं त्या समाजाला खूप त्याचा त्रास व्हायचा. मग या बेड्यातून मुक्त व्हायचं असेल तर मग शहराकडे जाणं गरजेचं आहे. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून पुढे आलेली आहे. आणि महात्मा गांधी यांनी सांगितलेलं आहे की खरा भारत देश हा जर ग्रामीण भागात आहे, आणि सगळ्यांनी हरिजन, एकमेकाला हरिजन, आपण सगळे हरिजन म्हणजे काय, ईश्वराची लेकरं आहोत. सगळेजणांनी एकमेकाकडे ईश्वराची लेकरं म्हणून पहा, आणि सगळे अस्पृश्यता संपते, जातीवाद संपुष्टात येतो, असा त्यांचा विचार होता. प्रत्येक जण विचार, आणि असं एक लक्षात ठेवलं पाहिजे, आता कोणता विचार श्रेष्ठ, कोणता विचार कनिष्ठ, हे कसं ठरवायचं, हाही एक प्रश्न आहे. कोणताही विचार श्रेष्ठ किंवा कोणताही विचार कनिष्ठ हे कशावरून ठरवायचं, तर त्याच्यामध्ये कल्याण, मानवी कल्याण किती आहे, हा एक निकष आहे. जे विचार मांडल्यामुळे बहुजनांचं, बहुजन म्हणजे जास्तीत जास्त समाजाचं, या अर्थानं, या ठिकाणी मी जो शब्द वापरला त्या अर्थानं, ज्याच्यामध्ये सर्वाधिक लोकांचं कल्याण आहे, तो विचार श्रेष्ठ विचार ठरतो. लक्षात आहे? जातीवादाचा विचार हा सकल समाजाच्या हिताचा नाहीये. अनेकांना तो अप्रतिष्ठा देणार आहे, अपमानित करणार आहे. त्यामुळे तो तर आधीच मुळातच खोटा आहे, मुळातच ते भ्रामक कल्पनेवर आधारित आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक बेस नाही, ऐतिहासिक बेस नाही, काहीच नाही. लक्षात आलं? म्हणून जो विचार सर्वाधिक माणसांचं कल्याण करतो तो सर्वश्रेष्ठ ठरतो. त्याचबरोबर तो सत्य विचार पाहिजे, हा एक तो सर्वश्रेष्ठ विचार ठरतो. आणि त्याला तिसरा निकष आपण लावू शकतो, तो म्हणजे तो काळाच्या कसोटीवर टिकला पाहिजे. सध्या त्या गोष्टीची सार्थकता असली पाहिजे. एखादा विचार खूप चांगला असतो, तो त्याचबरोबर तो व्यवहारी असायला पाहिजे, सर्वांच्या दृष्टिकोनातून व्यवहारी असला पाहिजे. उदाहरणार्थ ब्रह्मचर्य राहिलं पाहिजे, लग्न नाही केलं पाहिजे, आयुष्यभर ब्रह्मचर्य राहण्याची शपथ आहे. आयुष्यभर ब्रह्मचारी असणारा माणूस हाच देशाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ महापुरुष ठरतो, असा एक विचार काही जण मानतात. आता हा मांडणारा सुद्धा विचारवंतच आहे. मांडणारा म्हणजे याला काही असा विचार मांडणारा सुद्धा विचारवंत ठरतो. पण या विचाराची व्यवहार्यता जेव्हा तपासली जाते, वस्तुनिष्ठता जेव्हा तपासली जाते, तर या विचाराची बऱ्याच प्रमाणात निरर्थकता आपल्या लक्षात येऊ शकते. उदाहरण मी तुम्हाला या देतो. आता ब्रह्मचर्य आयुष्यभर लग्न न करता ब्रह्मचर्य राहणारा माणूस सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्वश्रेष्ठ महापुरुष आहे, अशा पद्धतीची ही जी मांडणी आहे ती निरर्थक आहे असं मी जेव्हा मांडायला लागलो तुमच्या समोर, तेव्हा तुम्ही म्हणाल की हे चुकीचं आहे. तुम्हाला तो चुकीचा आहे म्हणण्याचा अधिकार आहे.
आता मी ज्या कसोटीवर तो व्यवहार्य आहे का नाही हे आपण तपासून पाहूया. आता आपण ठरवलं सगळ्या माणसांनी ब्रह्मचर्य राहायचं, असंच व्यवहार्य आहे का, व्यवहार्य आहे का, तर सगळेजण समजा ब्रह्मचर्य राहायचा विचार केला. ब्रह्मचर्य राहिला, लग्नच केलं नाही, हे 2 अटी आहेत त्याच्यात, लग्नच केला नाही समजा कोणासोबतच, प्रजा उत्पत्ती कशी होणार. उदाहरण म्हणून घेतलं नाही, विषयात व्यवहाराच्या पातळीवर असं घडत नाही, पण असं घडलं तर व्यवहार ठरणार आहे का या पातळीवर मग मी तुम्हाला तो विषय सांगत आहे. मग सगळ्यांनीच ब्रह्मचर्य पाळलं. 80 इथून ठरवलं की आजपासून कोणीच पुढील 80-90 वर्षे लग्नच करायचं नाही, सगळ्यांनी लंगोट्या बांधून राहायचं, लंगोट्या पक्क्या बांधायचा, इकडून तिकडून निघू नये. तर 80-90 वर्ष, मग 80-90 वर्षाचं आजपासून सगळ्यांनीच, ज्याचे लग्न झाले नाहीत त्यांनी सगळ्यांनीच, किंवा लग्न झालेत पण अजून पैदा केली नाही त्यांनी सुद्धा आता लंगोट्या, बस कुठंच टचच नाही आता. तर हे 90 वर्षानंतर पर्यंत प्रजा उत्पत्तीचं काम थांबेल. आणि हे 90 वर्षानंतर पर्यंत काही लोक मरून जातील, जे काही शिल्लक राहतील ते सगळे वृद्ध असतील. 90 वर्षाचे माणसं आता काही लेकरं पैदा करू शकणार नाही, म्हणजे कोणीच लेकरं पैदा करणार नाहीत आता, म्हणजे मानवजात नष्ट होईल. लक्षात आलं. असं होऊ शकते. म्हणून त्या ब्रह्मचर्य, आयुष्यभर ब्रह्मचर्य, लग्न न करता राहणं हा जो विचार आहे एका विशिष्ट काही लोकांसाठी ते ठीक आहे. काही समाजातला 1% समाज जर तो करू लागला तर एखाद्या वेळेस ठीक आहे. आणि आताच्या काळामध्ये जर ठीक आहे, जरा मुलांना मुली मिळाल्यात असे जे विचार चालू आहेत, अशा काळात ठीक आहे, 1-2% लोकांनी केलं तर चालते. तर मित्र, तर त्या विचाराची श्रेष्ठत्व तपासण्यासाठी ती व्यवहार्य आहे का हाही विषय चर्चेला जातो. सत्य आहे का, ऐतिहासिक आहे का, वैज्ञानिक कसोटीवर तो टिकतो का, हा सुद्धा एक त्या वैज्ञानिक कसोटीवर टिकणारा विचार आहे का, हा सुद्धा एक निकष आपण लावू शकतो. वैज्ञानिक कसोटीवर टिकणारा विषय म्हणजे काय, ज्या विचाराची सार्थकता, कारण त्या विचाराचा एक परिणाम असतो, विचाराचा काही एक परिणाम असतो, आणि हा परिणाम जो जाणवत आहे त्या परिणामाची दृश्य अदृश्य असा तो परिणाम असतो. तो परिणाम जाणवतो आणि परिणाम दिसतो पण. लक्षात, काही जाणवते फक्त, दिसत नाही, काही दिसते पण. लक्षात आलं. आता आपल्या जवळची 10 ते समजा सर्वांनी ठरवलं की आपल्या उत्पन्नातला 10% भाग हा समाजकार्यासाठी दिला पाहिजे, हा एक सर्वश्रेष्ठ विचार आहे असं आपण म्हणू. आणि हा विचार आहे. आता ह्याची परिणामकारकता, याचा दृश्य परिणाम कसा दिसतो, तर समाजामध्ये हा समाज कल्याणासाठी एवढा निधी जोडा होतो गावागावाच्या पातळीवर, आणि तिथे लक्षात याल, मग त्याच्यातून वेगवेगळे सामाजिक कार्य होताना दिसतात, समाजाचे कल्याणाचे कार्य होताना दिसतात. त्या विचाराचा तो दृश्य परिणाम असतो. मग तो दृश्य परिणाम काय होणार आहे याचा विचार करून विचारवंत आपला विचार मांडत असतो, आणि तो दृश्य परिणाम सकल समाजाच्या, सर्वाधिक समाजाच्या हिताचा असेल तो सर्वश्रेष्ठ विचार ठरतो, तो विचार श्रेष्ठ ठरतो. आता अशा विचाराची मांडणी विचारवंत करत असतात, आणि हे मांडलेले विचार जर कोणाला आवडले तर ते विचार दुसऱ्याला सांगत फिरण्याचं काम
करणाऱ्याला प्रचारक म्हणतात. प्रचारक ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. प्रचारक म्हणजे त्याच्याकडे अरे प्रचारक आहे, प्रचारक म्हणजे कमीपणा नाही, कारण प्रचारक आहेत म्हणून विचाराचा फैलाव होत असतो. तथागत गौतम बुद्धांचे विचार जगात पसरवण्याचं अनेकांनी काम केलं. अनेक महापुरुषांचे विचार, त्यांचे अनुयायी, अनुयायी एक प्रकारचा प्रचारक असतो. परंतु तो अनुयायी फक्त महाराजाचे पाय धरले आणि महाराज आशीर्वाद द्या बस, त्याला काहीच विचाराचं देणं घेणं नसेल, ते फक्त एक आंधळा भक्त असतो. अनुयायी आणि प्रचारक हे काय करत असतात? अनुयायी काय असतो तर त्या महाराज किंवा जो कोणी विचारवंत आहे त्याला आपलं आपल्याला गुरु मानतो, आणि गुरु मानून जो प्रचार करतो तो अनुयायी ठरतो. आणि याचे प्रचारक हा गुरु मानेलच याची काही गॅरंटी नाही, पण त्याला आवडला तर तो प्रचार करतो, किंवा त्याला पैसे दिले तर तो प्रचार करतो, त्याला मान सन्मान दिला तर तो त्याचा प्रचार करतो. अशा पद्धतीचा प्रचारकाचं काम अशा पद्धतीचा आहे. तो कुठल्या तरी प्रेरणेतून हेतूने तो विचार पुढे नेण्याचं काम करतो. पण त्या विचारामध्ये काही खोट आहे, तो म्हणतो मला काही देणं घेणं नाही, जसा कंपनीतून माल आला तसा मी तुम्हाला देत आहे, ते काम माझं नाही. मग ते आमच्या विचारवंताला विचारा, आमच्या महाराजाला विचारा, आमच्या संताला विचारा, ते माझं काम नाही. विचारवंतचं काम तसं नाही. एका विचारवंत काय करतो, एखादा विचारवंत आहे समजा, या एखाद्या मार्क्सवादी विचारधारेतला एखादा विचारवंत आहे, तो म्हणतो किंवा हे विचार आता कालबाह्य झालेले आहेत, असं त्या विचारवंताला हो म्हणतो, तो सत्याचा शोध घेतो म्हणतो, आणि तो खरंच हे कालबाह्य झालेत का असं विचार. भांडवलशाही उदाहरणार्थ एखादा विचारवंत सांगायला की भांडवलशाही नष्ट करून टाकली पाहिजे, भांडवलदार कोणीच नको, असं एखादा विचार मांडला. आता भांडवलदार नसतील तर उद्योग कोण उभा करायचे, असा एक विचार त्याच्या विरोधात मांडला जाऊ शकतो. सगळे जर कामगार झाले आणि भांडवलदार कोणीच झाला नाही, 10 रुपये आहेत समाजामध्ये, भांडवलदाराकडे समजा एखादला भांडवलदार याच्यातले समजा 5 रुपये ठेवला आणि त्याच्यातून उद्योग व्यवसाय व्यापार उभा करायला, आपण ठरवलं नाही प्रत्येकाने 1-1 रुपया घ्यायचा, आपापल्या पद्धतीने खायचं प्यायचं वगैरे राहायचं, त्या 1 रुपयामध्ये का आपल्याला काही भांडवल उद्योग व्यवसाय उभा करता येणार नाही. त्यामुळं काही जण भांडवलदाराचं समर्थन करू शकतात आणि काही जण भांडवलशाहीचा विरोध करू शकतात. हा ज्याच्यात त्याचा मांडणं स्वातंत्र्य आहे, तुम्ही पण विरोध करताना आपण एक पथ्य पाळलं पाहिजे एखाद्या गोष्टीचा. याचा अर्थ असं नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अजून एक विचारवंत या गोष्टीचं भान बाळगतो, कोणत्याही विचारधारेमधला काही एक मर्यादा असतात, त्या विचारधारेमध्ये काही एक उणिवा असतात, पण या मर्यादा आणि उणिवा लक्षात घेता, उणिवा आणि मर्यादा विचारात घेता, तर पण त्याच्यात बहुतांश समाजाचं हित जर दडलेलं असेल तर या मर्यादा आणि उणिवा मान्य करतो तो सुद्धा विचारवंत. प्रचारक ते मान्य करत नाही, मला काय देणं घेणं नाही, हे श्रेष्ठच आहे म्हणत राहतो तो. मान्य करून या विचाराचं तो समर्थनही करतो. विचारवंत समर्थन करत नाही असं नाही, तो काय सगळंच काय स्वतःची निर्मिती करत नाही. आणि तो विचारवंताचं आणखीन एक काम आहे, त्या विचार म्हणून विचार तो मांडत नाही, तर या विचारातून एक प्रकारे समाजाची पुनर्रचनाच करण्याचं काम विचारवंत करतो. पुनर्रचनाच करण्याचं काम करतो. समाजाची बदलत्या परिस्थितीमध्ये समाज हा अधिक उन्नत कसा होईल, अधिक विकसित कसा होईल, त्या अनुषंगानं कोणत्या विचाराची गरज आहे हा विषय तो मांडत असतो. लक्षात आलं? एखादा विचार आहे अस्पृश्यताचा विचार आहे, जातीवादाचा विचार आहे, स्त्री पुरुष भेदाचा विचार आहे,
हा विचार समाजासाठी घातक ठरणार आहे. ह्या विचाराची निरर्थकता पटवून देऊन मग कोणत्या विचाराची मांडणी करतो? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांची तो उभारणी करतो. या मूल्यांच्या विटांवर समाजरूपी इमारत तो उभी करतो. अस्पृश्यता, जातीवाद, वर्णव्यवस्था, लिंगभेद या ज्या विटा आहेत, या विटावर समाजरूपी इमारतीची उभारणी जर करण्याचा प्रयत्न केला तर ती ढासळून जाणार आहे, त्यात अनेकांचा घात होणार आहे. अशा पद्धतीची जाणीव विचारवंत मांडतो आणि नको मग तो जे कालबाह्य झालेले तो काढून टाकतो. नव्या गोष्टीच्या माध्यमातून तो तिथं त्याची उभारणी करत असतो. नव्या विचाराची तो उभारणी करत असतो. विचाराच्या माध्यमातून तो समाजाचीच उभारणी करत असतो. हे विचारवंतांचं काम आहे. मित्रांनो, ह्या विचारवंत आणि प्रचारकाच्या संदर्भामध्ये आपण काही मुद्दे मांडलेले. पुढच्या भागामध्ये काही जर यावर प्रश्न उपस्थित झाले किंवा काही याच बाबींची काही नवे मुद्दे आपलं पुढच्या भागामध्ये आपण बघूया. धन्यवाद.